अरे बाळांनो, क्लास 9th मध्ये सगळ्यात अवघड एक्सरसाइज पैकी परत एक एक्सरसाइज आलेली आहे आणि ती लेंदी एक्सरसाइज आहे. अवघड नाही, मात्र तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेली आहे. फक्त फॅक्टरायझेशन क्लास 8च्याच कन्सेप्ट आहे. दोन संख्यांचा प्रोडक्ट आणि दोन संख्यांची सम. बरोबर. पहिल्या प्रश्नापासून तर लास्ट प्रश्नापर्यंत हीच कन्सेप्ट आहे. म्हणजे एक्स्ट्रीम टर्मचं प्रोडक्ट करणे आणि मिडल टर्मचं सम करणे. बाकी प्रश्नामध्ये काहीच नाही आणि बाकी सगळे प्रश्न फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस साठी आहे. एक प्रश्न मी तुमच्यासाठी सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर बघूया प्रॅक्टिस सेट 3.6. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वीचं लास्ट लेक्चर, लास्ट प्रॅक्टिस सेट आणि पॉलिनॉमियल सारखा अवघड चॅप्टर आता आपला संपणार आहे. तर तयार रहा प्रॅक्टिस सेट 3.6 साठी. प्रॅक्टिस सेट 3.6 लेक्चर नंबर आपलं कोणतं आहे? 6. चॅप्टरचं नाव काय रे राजाओ? पॉलिनॉमियल. आणि आता हा चॅप्टर अंतिम स्टेजला आहे. कोणत्या स्टेजला आहे? तर बघूया, स्टार्ट करूया पहिलं लेक्चर, पहिला क्वेश्चन. तर बघा, ही जी प्रॅक्टिस सेट आहे ही दोन कन्सेप्टच्या बेसवर आहे. एक एक्स्ट्रीम टर्म आणि मिडल टर्म. कोणती टर्म बाळांनो? हा. तर ओळखायचं काय? जर प्रश्न असा दिसतोय 2m² + 5m - 3, याच्या दोन गोष्टी शोधायच्या. पहिला क्वेश्चन नाही आला, दुसरा आला का? अच्छा, एक मिनिट. स्लाइड मात्र मी पहिली घेतो. प्रश्न क्रमांक हा पहिला, बरोबर आहे का? हा. तर बघा बाळांनो, ह्या अशा टाईपचे जे प्रश्न होते, तुम्ही आता 9वीला आहे, 8वीला असताना फॅक्टरायझेशन फॉर्म्युला होता. तुम्हाला फॅक्टरायझेशन नावाचा एक चॅप्टर होता. त्या बेसवर एक एक क्वेश्चन दिलेले आहे. तर बघा काय, 2x² प्लस किती x मायनस किती 1, अशा पद्धतीचा प्रश्न कसा आहे बाळांनो? 2x² + x - 1. आता इकडे पहा, ह्या असता एक्स्ट्रीम टर्म, काय म्हणणार आहे ना, आणि मधली जी टर्म असते ती प्रोडक्ट सम असते. काय? एक्स्ट्रीम टर्म चा प्रोडक्ट करायचा. काय करायचं बोला? प्रोडक्ट. एक्स्ट्रीम टर्म कोण कोण आहे? हा 2 आणि हा -1. सांगा रे बाळांनो, 2 गुणिले -1 सांगा पटापट. -2. मग अशा दोन संख्यांचा गुणाकार किती झाला पाहिजे? -2. आणि मिडल टर्म म्हणजे सम. मिडल टर्म म्हणजे काय रे? ए बाळांनो, सम. सम म्हणजे किती? इथं काहीच नाही, याचा कोइफिशियंट किती असतो? 1. मग सम किती पाहिजे त्यांना? 1. तुम्हीच डोकं लावा आणि मला सांगा, अशा दोन संख्या कोणत्या ज्यांचा प्रोडक्ट -2 आणि ज्यांची सम 1? सांगा. ज्यांचा प्रोडक्ट -2 आणि ज्यांची सम मात्र 1. सांगा पटकन. अशा दोन टर्म्स कोणत्या आहे? ए राजाऊ, ओळखा. प्रोडक्ट 2 आणि सम 1. इकडे लक्ष द्या. प्रोडक्ट 2 कोण आहे असे? सांगा तर. ज्यांचा गुणाकार -2 आहे आणि ज्यांची बेरीज 1 आहे. सांगा. 2 आहे का? 2 आहे का? 2 आणि 2 मधून 1 गेला. हा, पॉझिटिव्ह पाहिजे त्यांना. करे म्हणजे 2 गुणिले -1 जर करतोय आपण तर 2 झाले, आणि 2 प्लस -1 करतोय तर रिझल्ट मात्र येतो 1. बरोबर आहे? बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता मी येलो पेन यूज करणार, लक्ष द्या. आता हा प्रश्न असा होता तुमचा, 2x² प्लस किती x मायनस किती 1. तुम्हाला काहीच करायचं नाही. या एक्सच्या जागी मिडल टर्मच्या जागी ते ठेवा 2x². हा, मिडल टर्मच्या जागी हे फॅक्टर ठेवा. मिडल टर्मच्या जागी हे फॅक्टर ठेवा. एक काय? 2 प्लस 2x. दुसरा काय? -1. किती आहे? -1. मग इथे लिहिणार -1x -1. लक्ष द्या, सगळं काम बंद करा आणि इकडे लक्ष द्या. याच्यातून काय कॉमन काढता येईल मला सांगा? 2x. काय कॉमन काढू? हा, 2x कॉमन काढल्यावर काय राहणार? x. आणि इथे काय राहणार? +1. 8वीला होते का असे प्रश्न? 8वीला होते का? हा. आता याच्यातून मायनस साइन कॉमन काढा. मायनस कॉमन काढल्यावर काय राहणार? इथं +1 राहणार.
+1 म्हणजे काय झालं, हे जर दोनदा आलं म्हणजे इथं प्रश्न संपला. एक टर्म जर दोनदा आली तर प्रश्न काय होतोय तुमचा, संपतोय. म्हणजे काय होणार आहे, 2x -1 आणि x प्लस 2x - 1 x प्लस 1. बघा आन्सर आलं का. 3 पॉइंट कोणतं चालू आहे आपलं, 6. बरोबर आहे का. 2x - 1 x प्लस 1 झालं. याला तुम्ही सुरुवात अशी लिहू शकता, देअरफॉर आन्सर इज इक्वल टू x प्लस 1 लिहा आणि नंतर 2x - 1 लिहा. क्लिअर झाला पहिला प्रश्न. कारण फाइंड द फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल, हे फॅक्टर आहे, फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. काय म्हणणार आहे ना, फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. कळालं, नक्की कळालं का. जाऊया पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा तुमचा आवडीचा प्रश्न आहे बाळांनो. काय, 2m² किती आहे बोला, 2m² + 5m - 3. मला सांगा एक्स्ट्रीम टर्मचा काय असतो रे, प्रोडक्ट. एक्स्ट्रीम म्हणजे टोकाच्या टर्म, एंडिंगच्या टर्म्स. एक्स्ट्रीम टर्मचा काय असतो बोला, प्रोडक्ट. काय असतो बोला, प्रोडक्ट. म्हणजे कोण आहे, 2 × -3 बेत्रिकी झाले 6. मिडल टर्मचा काय असतो रे राजाओ, सम. मिडल टर्मचा काय असतो सांगा पटकन. मिडल टर्मची काय असते, सम. बस सगळे प्रश्न असेच. मिडल टर्म किती, सम. लिखाण काम बंद करा, लक्ष द्या इकडे, बाकीचं काम नंतर करा. मिडल टर्म किती, 5. मिडल टर्म 5. मग तुम्ही सांगा असे दोन गोष्टी कोणत्या आहेत, दोन फॅक्टर कोणते ज्यांचा गुणाकार 6 होतो आणि ज्याची सम 5 होते, कोण आहे सांगा. 3 2 6 आणि 3 आणि 2 किती होता, 5. 3 आणि 2 चालेल का, बिलकुल चालेल. 3 2 6. लक्ष द्या, प्रत्येक विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या, प्रत्येक विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. 3 2 6 -3. आता ते 7 होता पण बेरीज 5 झाली पाहिजे. मग कधी होईल सांगा. 6 1 6, 6 मधून 1 गेला 5, हे चालेल आपल्याला. 6 1 6 आणि 3 आणि 2 किती होता, 5 होता आणि 3 2 6 पाहिजे त्यांना. पण मग होत नाही. माझ्या मते हेच घ्या. कोणते घ्या, 6 आणि 1 घ्या. काय घ्या, -6 1 बोला, 6 1 6 आणि 6 आणि 5, 6 मधून 1 गेला 5 होत. म्हणजे काय करा, एक काम करा, 6 गुणिले -1 करा आणि 6 मधून 1 कमी करा. किती झाले, 6 मधून 1 कमी केल्यावर किती उरता, 5. आणि 6 गुणिले -1 काय होत, -6 होत. झाले फॅक्टर. लिहा इथं फॅक्टर लिहा, फॅक्टर लिहा. मग फॅक्टर लिहा, सांगा रे बाळांनो. 2m² प्लस 5m, 5m च्या जागी काय लिहू सांगा, 6m. काय लिहू, 6m -1m. कोइफिशियंट लावायचा, काय लिहिणार, म्हणजे कोइफिशियंट लिहिल्यानंतर त्या व्हेरिएबल लावायचं. व्हेरिएबल कोण इथं, m. मायनस किती, 3. काय कॉमन काढू याच्यातून सांगा रे. अरे सांगा रे बाळांनो, काय कॉमन काढू, 2m. काय कॉमन काढू, 2m. इथे काय राहणार, m. बेत्रिकी झाले 6. याच्यातून काय कॉमन काढू, -1. इथे काय राहणार, m. मायनस मायनस काय होतं रे, प्लस. आलं का उत्तर, आलं का. m + 3 जर दोनदा आलं तर त्याला एकदा घ्यायचं आणि 2m - 1. दिस इज द फॅक्टर ऑफ इक्वेशन. दिस इज फॅक्टर ऑफ काय, फॅक्टर ऑफ इक्वेशन. आणि फॅक्टर ऑफ इक्वेशनच काढायचे तुम्ही. झालंय फॅक्टर ऑफ इक्वेशन. कळालं नक्की, काय अडचण कोणाला. जाऊया पुढं. ओके नेक्स्ट प्रश्न बघा. किती बोला, 12x² + 61x + 77. लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 3. मी तुम्हाला काय सांगितलं, एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट पाहिजे. काय पाहिजे, एक्स्ट्रीम टर्मचा काय पाहिजे, प्रोडक्ट. अंतिम पदांचा गुणाकार. अंतिम पद कोण आहे, 12 आणि 77 करा, वहीवर करा. 12 × 77 पटकन. मिडल टर्म म्हणजे कोण, मिडल टर्म म्हणजे 61. मिडल टर्म म्हणजे कोण, 61. म्हणजे मिडल टर्म 61. अशा दोन संख्या ज्यांची बेरीज 61 आणि ज्यांचा गुणाकार 12 × 77 करा ना. 12 7 84. 12 7 चला किती आले, 8. परत 12 7 84.
84 ने 8 किती होतं रे 92. 84 ने 8 किती 92. म्हणजे 924 काय पाहिजे 924 काय पाहिजे प्रोडक्ट 924 काय पाहिजे प्रोडक्ट आणि सम मात्र किती पाहिजे 61. अशा संख्या शोधा. बोला अशा संख्या कोण कोणत्या आहे. हा 28 गुणिले 33 करून पहा. 28 गुणिले 33 करून पहा. 28 आणि 33 किती होता 8 आणि 3 किती होता रे 11. एक कॅरी 3 आणि 2 5 आणि 1 झाले 6 61 झाले. आणि 28 गुणिले 33 गुणाकार करून बघा. हा 33 गुणिले 28 करून पहा. 8 त्रिक किती झाले 28 त्रिक किती होता 28 त्रिक 8 त्रिक 24 3 2 6 2 8 84 होता. आजच्याला किती आले 8. हा परत 28 त्रिक 84 84 आणि 8 किती होता 92. 84 आणि 8 किती होता 92 बरोबर. 84 आणि 8 किती होता 92. म्हणजे किती राहणार आहे त्या संख्या कोणकोणत्या राहणार 28 गुणिले 33 आणि 28 प्लस 33 म्हणजे प्रोडक्ट किती आला प्रोडक्ट आला 924. प्रोडक्ट किती आला आणि गुणाकार किती आला 61. गुणाकार किती आला 61. चला लिहा 12x² प्लस 61 x च्या जागी किती लिहू सांगा 28x लिहा. किती लिहा बोला 28x नंतर लिहा 33x नंतर लिहा 77. किती लिहा 77. काय कॉमन काढू बोला काय कॉमन काढायचं हे कॉमन काढता येईल का याच्यातून 12x² 28 4च्या पाड्यात येतं का 4x कॉमन काढा. काय कॉमन काढायचं किती कॉमन काढा सांगा 4x काढता का ए बाळांनो 4x कॉमन काढता का 4x काढा. 4 त्रिक किती झाले 12 x² आहे तिथे इथे किती राहणार x. हा 4 7 किती झाले 28 4 7 28 4 7 28 झालं का 3x प्लस किती 7 3x प्लस 7. आता याच्यातून काय कॉमन काढू सांगा 11 कॉमन काढा. 11 त्रिक 33 x 11 7 77. तन्मय बरोबर आहे का हा 3x प्लस 7 आणि दुसरं काय रे 4x प्लस 11. यालाच म्हणता फॅक्टर ऑफ इक्वेशन. यालाच काय म्हणता फॅक्टर ऑफ इक्वेशन. जाऊया पुढं पुढचा प्रश्न बघूया. हा बोला पुढचा प्रश्न बघायचा का येस और नो. चला सांगा पटापट पटापट सांगत जा तुम्ही सांगत नाही मला काही. चला पुढचा प्रश्न किती आहे बोला लक्ष द्या इकडं 3y² - 2y - 1. हा सांगा रे एक्स्ट्रीम टर्म कोण आहे एक्स्ट्रीम टर्म सांगा कोण सांगतं मला एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट सांगा. एक्स्ट्रीम टर्म चा प्रोडक्ट असतो काय असतो हा 3 गुणिले -1 3 गुणिले -1 प्रोडक्ट किती झाला -3. सम सांगा रे मिडल टर्म कोणते आहे -2. मिडल टर्म किती आहे हा त्याची काय असते सम किती असते मायनस. सांगा अशा कोणत्या दोन संख्या आहे सांगा. चौथा झाला बरोबर चालू आहे ना आपलं एक प्रश्न पुढे घेतला मी बरोबर आहे ना चौथा नक्की का. हा सांगा आता तुम्ही सांगा दोन संख्यांचा गुणाकार -3 आणि बेरीज मात्र किती -2 कोणत्या सांगा. 3 1 3 बर आणि 3 मधून 1 गेले 2 बर कोणते घेऊ -3 घेऊ -3 1 3 -3 प्लस 1 करा 3 मधून 1 गेला किती उरणार आहे 2. 3 मधून 1 गेल्यावर किती उरणार बरोबर आहे का. चला ठेवा इथं लगेच ठेवा. सांगा 3y² - 2y - 1 सांगा रे बाळांनो ए बाळांनो सांगा 3y² ए सोन्यांनो राजांनो लाडक्या बालकांनो काय राहणार सांगा 2y ची व्हॅल्यू सांगा 3y प्लस 1y मायनस 1 3y प्लस 1y मायनस 1. मग सांगा रे राजाओ काय कॉमन काढू ए बाळांनो काय कॉमन काढू 3y काय कॉमन काढू 3y इथं काय राहणार y मायनस किती 1 3y का 3. ओए 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 सांगा आता काय कॉमन काढायचं 1
काय काढायचं 1. इथं काय राहणार y मायनस 1, y मायनस 1. नक्की का? डबल आलं का? डबल आलं म्हणजे प्रश्न संपला तुमचा. त्या दोन जोड्यापैकी एक घ्यावा लागतो आणि इकडचा काय भाग आहे आणि इकडचा एक भाग आहे. 3y प्लस 1 झालं का? उत्तर हेच का? दिस इज अ फॅक्टर ऑफ इक्वेशन. कळालं का रुपाली? बरोबर आहे का आन्सर? नक्की का? चला पुढं, पुढचा प्रश्न पहा. हाच आहे का रे? 3x² प्लस 4x रूट 3 आहे. 3x² रूट मध्ये ते काय? हा चला इथं करेक्शन करून घ्या. रूट 3x² प्लस 4x प्लस किती रे? रूट 3. असा आहे ना प्रश्न? नक्की का? चला आता काय करायचं तुम्हाला? एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट. एक्स्ट्रीम टर्म कोण? एक्स्ट्रीम टर्म सांगा. हे बाळांनो राजांनो सांगा. रूट 3 आणि परत हे रूट 3. रूट 3 गुणिले रूट 3 म्हणजे किती झाले? 3. आणि मिडल टर्म सांगा. मिडल टर्म कोण सांगतं? मिडल टर्म सांगा. मिडल टर्म सांगा कोण सांगतंय? 4. मिडल टर्मची काय असते? सम असते ना? सम असते का? हा किती? सम. सम किती आहे? 4. अशा संख्या सुद्धा ज्यांचा प्रोडक्ट एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट होता आणि ही सम होती. हे काय होती? बोला काय आहे? सम. तुम्हाला माहिती मी खोडरबर घेणार नाही. बरोबर आहे ना? हा सम 4. सांगा दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे? 3. बेरीज किती पाहिजे? 4. लक्ष द्या. कोणत्या दोन संख्या शोधा अशा ज्यांचा गुणाकार 3. 3 1 3. 3 आणि 1 4. बर चालेल. 3 1 3. 3 गुणिले 1 म्हणजे 3 1 3. 3 प्लस 1 किती झाले? 4. चला व्हॅल्यू पुट करा. रूट 3x² प्लस 3x प्लस 1x प्लस रूट 3. चालतं का असं? ए बरोबर चालतं का? अरे चालतं का असं? चालतं ना. हे रूट 3x² ला असं लिहा वाटलं. रूट 3 गुणिले x² म्हणजे x गुणिले x. या 3 ला असं लिहा. दोनदा रूट 3 x. चालतं का असं? ए 3 आहे ना? रूट 3 गुणिले रूट 3 म्हणजे दोनदा केलं तर 3च भरणार. हा प्लस 1x प्लस रूट 3. बरं याच्यातून काय कॉमन काढू? रूट 3x. याच्यातून रूट 3x कॉमन काढा. रूट 3x कॉमन काढा. रूट 3x काय केला? बोला कॉमन. काय उरणार आहे? फक्त x राहील. इथं काय राहणार? प्लस रूट 3 राहील. काय राहणार? प्लस रूट. हे पहा ना, हा भाग कॉमन आला, हा भाग कॉमन आला. काय उरलं? इथं x उरलं, इथं रूट 3 आला. नंतर इथं एकच कॉमन काढा. x प्लस रूट 3. डबल आलं का? डबल आल्यावर आन्सर आलं का? डबल आल्यावर आन्सर आलं. लक्ष दे रे गणेश. इकडे येऊन जागा चेंज करतो ती पहिले. तन्मय जागा चेंज करा. चला हे झालं. रूट 3x प्लस 1 आणि x प्लस रूट 3. कळालं? नक्की? कितवा प्रश्न झाला? बोला कितवा प्रश्न झाला? पहिल्यातला 5वा. किती पहिल्यात? सगळे प्रश्न किती? 5 5 6 आहे का? हा 6वा. चला हा आहे का? आता बघा प्रश्न बरोबर आहे का? 1/2 x² मायनस 3x प्लस 4 हाच आहे का? बोला नक्की का? हा आता एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट सांगा रे. एक्स्ट्रीम टर्म प्रोडक्ट ओळखा. एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट कोण आहे? एक्स्ट्रीम टर्म कोणते आहे? प्रोडक्ट कोणते आहे? 1/2 इंटू 1/2 1/2 बघा 1/2 इंटू किती रे? 4. 1/2 इंटू 4. एक बे बेदुनी 4. किती आलं? 2. किती आलं? बोला. हा एक्स्ट्रीम टर्म झालं. मिडल टर्म सांगा. मिडल टर्म
मिडल टर्म सम आहे, मिडल टर्मची सम सांगा पटकन. मिडल टर्म किती? -3. मग सांगा अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 2 आणि बेरीज मात्र -3. कोण आहे? 2 1 2 का? -2 गुणिले -1, 2 1 2, -2 आणि -1, -2 -1 किती झाले? -3. किती झाले? -3. -2 -1. इकडे लक्ष द्या प्रत्येकाने. लिखाण काम नंतर करा. हा इथे लिहा 1/2 x². हा -2x -1x +4. काय कॉमन काढू रे याच्यात? हे बाळांनो काय कॉमन काढा सांगा. एक काम करा, याला 2 ने मल्टिपल करून घ्या आता इक्वेशन. कितीने? इक्वेशन मल्टिपल बाय 2 मल्टिपल बाय किती? 2. सांगा रे प्रत्येकाला. 2 गुणिले 1/2 x². हा -2 गुणिले 2x -2 गुणिले 1x +2 गुणिले 4. सांगा ते 2 2 कट किती येणार सांगा? x². बेदुनी किती झाले? 4x. 2 1 2 आणि 4 दुनी किती झाले? 8. 4 दुनी किती? 8. आता कॉमन काढू शकता. सांगा काय कॉमन काढता? सांगा काय कॉमन काढता? x कॉमन काढता का? x कॉमन काढा. इथं काय राहणार? x बेचोक 4×4. हे बरोबर लक्ष आहे तुमचं. 2x² आलं, नंतर बेदुनी 4x झालं. हे 2 गुणिले x म्हणजे किती झाले? 2x आणि 4 दुनी किती? 8. लक्ष द्या, फॉलोअप द्या. मी फडके ठेवणार आहे. लक्ष नसलं ते बंद करा. ते बंद करा सगळेजण. रजिस्टर याच्यातून 2 कॉमन काढा. 2. हा बेचो किती झाले? 8. बेचो किती? 8. तुमचं लक्ष नाही याचा अर्थ प्रश्न चुकू शकतो. x -4 आणि x -2 हे झाले फॅक्टर. पाहतो उत्तर यायचे का? पाहतो उत्तर यायचे का? x -4 आणि x -2. हा असं नाही केलं का? हा हे पण चालतं बघा. हेही चालतं. असं काही नाही. त्या x -2 ला 2 ने मल्टिपल करून टाका वापिस. जे तुम्ही 2 कॉमन काढले होते ना 1/2 ते 2 मल्टिपल करून टाका. हे असंही चालतं. और x -4 जर त्याच्यातून 2 कॉमन घेतले तर इकडे लक्ष द्या. हा 1/2 याला 1/2 ने मल्टिपल कर. 1/2 x मायनस किती होईल? हे चालतं आणि हे चालतं. ठीक आहे. दोन्ही राईट आन्सर आहे. काय अडचण? ठीक आहे. कळालं का? याला काय करायचं? 1/2 ने परत मल्टिपल करायचं. आलेल्या आन्सरला काय करणार? हा 1/2 ने मल्टिपल केलं तर 1/2 x राहील आणि 1/2 इंटू 1/2 किती राहणार? ही स्टेप आहे ना तुमची. इकडे पहा x -4 आणि x मायनस किती रे? 2. मी x -4 ला तसंच ठेवतो. या x -2 ला 1/2 ने मल्टिपल करतो आणि याला पण 1/2 ने मल्टिपल करतो. सांगा रे पोरं. काय राहणार? x -4 हा इथं काय राहणार? x/2 म्हणजे 1/2 x आणि 2 2 काय झाले? कट -1. ते झालं का? ते झालं ना आन्सर. हेही चालेल तेही चालेल. कितवा झाला हा प्रश्न? बोला. 6वा झाला. कितवा झाला? पहिला प्रश्न इथं कंप्लीट झाला आपला का बाकी आता? हा आता फाइंड द पॉलिनॉमियल, फाइंड द फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल गिवन बिलो. परत आता कितवा प्रश्न झाला? दुसरा. हा झाला का आपला? 1/2. बर. हा फॅक्टराइज ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. आता याचे पण फॅक्टर पाडायचे आपल्याला. काय करायचे? बोला. फॅक्टर पाडायचे. x² - x चा होल स्क्वेअर -8 x² - x प्लस किती? 12. असाच आहे ना प्रश्न. बघा आता. करायचं बाळांनो स्टार्ट.
बा घाबरायचं नाही अशा प्रश्नांना. हा, जो घाबरला तो हारला. तुम्ही हारणार नाही ना. इकडे बा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 8 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 12. इकडे बा, सगळं काम बंद करा आणि इकडे लक्ष. वया पुस्तकं सगळं बंद, फक्त गणिताचं पुस्तक दिसलं पाहिजे, बाकी काहीच दिसलं नाही पाहिजे. बघा एक पुट. अशा वेळेस काय करायचं, प्रश्न मोठा दिसला नाही याला पुट करायचं. एक्स स्क्वेअर मायनस एक्स म्हणजे यम. काय पुट करा, बोला काय पुट करणार. एक्स स्क्वेअर मायनस एक्स म्हणजेच किती, यम. मग इथे टाकायचं यम. इथे काय रे, यमचा स्क्वेअर मायनस 8, या पूर्ण याची व्हॅल्यू किती, यम प्लस 12. आता सोपं झालं. आता सोपं झालं ना. सांगा याचं कोइफिशियंट किती, 1 1m स्क्वेअर मायनस 8m प्लस किती रे 12. एक्स्ट्रीम टर्म सांगा, एक्स्ट्रीम टर्म. एक्स्ट्रीम टर्म सांगा ना. 1 गुणिले 12, 1 गुणिले 12. मिडल टर्म सांगा. प्रोडक्ट किती पाहिजे, 12. प्रोडक्ट किती पाहिजे सांगा, 12. दोन संख्यांचा प्रोडक्ट. आणि मिडल टर्म सांगा, मिडल टर्म. मिडल टर्म, मिडल टर्म किती, मायनस 8. मायनस 8 काय रे, सम. मायनस 8 काय, सम. अशा दोन संख्या सांगा ज्यांचा गुणाकार 12 होतो. 4 त्रिक 12, पण सम 8 झाली पाहिजे ना. सांगा अशा दोन संख्या कोणत्या ज्यांचा गुणाकार 12. साइन दोन्ही 12, साइन 2 8. बरोबर चालतं. हा, मायनस 6 गुणिले मायनस 2 साइन दोन्ही 12 आणि मायनस 6 प्लस मायनस 2 साइन 2 किती झाले, 8. जमून जाईल आता. जमेल ना का नाही जमणार, जमून जाईल. लक्ष द्या इकडं. किती ते, यम स्क्वेअर मायनस 8m प्लस किती रे 12. ठेवा ठेवा, व्हॅल्यू पुट करा. सांगा रे राजाओ, पटकन सांगा. यम स्क्वेअर, एम स्क्वेअर किती, 8m चे मिडल टर्मचे फॅक्टर सांगा. मायनस 6m आणि किती रे, मायनस 2m प्लस किती 12. काय कॉमन काढू याच्यात तू सांगा. यम कॉमन काढा. काय राहणार, यम मायनस 6. याच्यातून काय कॉमन काढू, 2. यम मायनस 6. यम मायनस किती झाले, 6. काय झालं बोला, यम मायनस 6 यम मायनस 2. यम मायनस 6 यम मायनस 2. आता पुट, परत पुट करा. यम ची किंमत काय होती, यम ची किंमत सांगा. एक्स स्क्वेअर मायनस एक्स. पुट एक्स स्क्वेअर मायनस एक्स. कुठे ठेवायची किंमत, ओय कुठे ठेवायची, यमच्या जागेवर ठेवायची. हा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6. परत एम ची किंमत सांगा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. झाले. बघा रे उत्तर याचे का, पहा हेच का. हा, आता एक्स स्क्वेअर एक्स मायनस 6. हा, एक्स स्क्वेअर मायनस 6. आता हे सगळं काही बरोबर आहे, काही अडचण नाही आला. आता तुम्हाला काय करणार माहिती का, रिप्लेसिंग केलं आपण एम ची व्हॅल्यू, एक्स स्क्वेअर एक्स. आता पहा, बघा परत. आता याचे फॅक्टर, याची तोडफोड करा. कोणाची, या मिडल टर्मची. परत याची मिडल टर्मची सांगा. आता सांगा ज्याचा गुणाकार मायनस 6 होईल, सांगा रफ वर्क. सांगा. आता इथं मी छोटे छोटे 2 ब्लॉक बनवतो. हा, एक इकडच्या साठी बनवतो आणि एक इकडच्या साठी. सांगा ज्यांचा गुणाकार मायनस 6 झाला पाहिजे आणि बेरीज मायनस 1 झाली पाहिजे. सांगा कोण कोण आहे. 3 दुनी 6, 3 दुनी किती, हा 3 दुनी
प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बॅटरी ओके. ओके बघा, हा झाला पहिला प्रश्न. असे किती प्रश्न आहे? 7 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? 7. पहिला कळाला का? पहिलं जर कळालं असेल तर 7चे 7 कळेल तुम्हाला असेच. चला पुढं बोला. काय? x मायनस 5, x मायनस 5 याचा काय करू? स्क्वेअर. मायनस 5x मायनस किती? 25 मायनस किती? 24. काय वेगळेच प्रश्न दिसतोय ना? अरे प्रश्न वेगळाच दिसतोय ना? यस नो? हा कोणता आहे प्रश्न? प्रश्न क्रमांक दुसरा. बरोबर आहे का? x मायनस 5 नक्की का? करायचं सॉल्व. चला पहा. ए ताई इकडे लक्ष दे. x मायनस 5 चा स्क्वेअर काय कॉमन काढू? 5 कॉमन काढा. 5 कॉमन काढल्यावर x मायनस किती राहणार? 5 5 25. आता 5 कॉमन काढले ना आणि ते 24 आहे. 5 5 25. प्रश्नातले 24 तर लिहावंच लागणार ना. आता पुट हे जर डबल दिसते तर त्याला पुट करायचं. x मायनस 5 इज इक्वल टू m. काय पुट करणार आहे? ओ बाळांनो काय? हा म्हणजे m चा काय होणार? स्क्वेअर. मायनस 5 x मायनस 5 म्हणजे काय? m मायनस किती? 24. लक्ष द्या प्रत्येकाने. हे सगळं येऊन जाणार आहे तुमच्या मोबाईलवर आज व्हॉट्सअपला. जेवढं मी लिहितोय तेवढं. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा m स्क्वेअर 5m मायनस 24. लक्ष द्या रे. हे तुम्ही फक्त लक्ष द्यायचं काम करायचं बस. हा m स्क्वेअर मायनस किती आहे? 5m मायनस किती? 24. आता सांगा दोन संख्या प्रोडक्ट. प्रोडक्ट प्रोडक्ट किती आहे? याचा कोएफिशिएंट 1 आहे. प्रोडक्ट म्हणजे मायनस 24. सम किती बे? सम किती बोला? 5 मायनस 5. सांगा रे दोन संख्यांचा गुणाकार 24 कोणता आहे? 24. दोन संख्यांचा गुणाकार 24 सांगा. 8 त्रिक 24 आणि 8 मधून 3 गेले 5. बरोबर का? चालतं चालतं चालतं. मायनस 8 गुणिले 3 8 त्रिक 24 मायनस 8 प्लस 3 मायनस 5. मायनस 5 बरोबर आहे का? चला ठेवा. काय ते प्रश्न? प्रश्न काय होता? m स्क्वेअर हा मायनस 5m मायनस 24 असंच होतं ना? काय पुट करू सांगा तिथं? बोला पटकन. m स्क्वेअर मायनस 8m प्लस 3m मायनस 24 बरोबर आहे का? बरोबर आहे का? काय कॉमन काढू? m कॉमन काढा. काय राहणार? m मायनस 8. m मायनस 8 याच्यात काय कॉमन काढा? 3 3 8 आहे 24. m मायनस 8 दोनदा आला का? m मायनस 8 m प्लस 3 आलं का? असं परत काय करायचं माहिती का? परत पुट करायचं. पुट पुटू पुट m इज इक्वल टू x मायनस 5 किती पुट करणार? आता मी पांढरा मार्कर घेतो. ठीक आहे. x मायनस 5 सांगा. x मायनस 5 मायनस 8 या m च्या जागेवर काय पुट करणार? काय पुट करणार? हा आणि या m च्या जागेवर काय पुट करणार? x मायनस 5 प्लस किती? 3. सांगा आता. 5 आणि 8 किती झाले? किती झाले? x मायनस 13 आणि हे 5 म्हणून 3 गेले. पार उत्तर x मायनस 13 आणि x मायनस 2 झालं का? सोपं होतं येतं. हे सोपं होतं. पाणी घेऊन ये रे. छान लागले. बरं लक्ष द्या. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. आता पहा. एक्स स्क्वेअर मायनस किती रे? 6x. तिसरा प्रश्न. याचं काय करू? स्क्वेअर 8 एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 नक्की का? हाचे का प्रश्न? हा कुठं कुठं डबल रोल दिसतोय का? रुपाली डबल रोल दिसतोय का? डोळ्याने पाहतं जरा. चष्मा उघडून. उघडला?
हा बघ, एक्स स्क्वेअर मायनस 6x च्या जागी पुट करायचं यम. पुट काय करायचं बोला, पुट काय करायचं यम. मग इथं काय राहणार, प्रश्न असा होता एक्स स्क्वेअर मायनस 6x चा होल स्क्वेअर मायनस 8 परत एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 मायनस 64. याची व्हॅल्यू काय राहणार सांगा, याची व्हॅल्यू किती राहणार, याची व्हॅल्यू यम राहणार. यमचा स्क्वेअर मायनस 8 परत इथं काय यम प्लस किती रे 8 मायनस किती 64 मायनस किती 64. मग सांगा पटकन यम स्क्वेअर मायनस सांगा पटकन पोरियो सांगा पटकन 8 गुणिले मायनस 8 हा 8 यम 8 8 64 8 8 किती झाले मायनस, हे पण मायनस होतील किती होणार अंडू इकडे पहा 8 यम मायनस 8 8 64. लक्ष द्या 8 8 किती झाले 64 परत हे मायनस 64 8 यम 8 8 64 सांगा रे किती झाले 8 यम 64 आणि 64 128 झाले. किती झाले 128 128. सांगा आता दोन संख्यांचा प्रोडक्ट किती पाहिजे, प्रोडक्ट किती पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे मायनस 128. सम किती पाहिजे मायनस 8. सांगा 18 8 28 असे पा 18 आणि 8 28 असे होता का 18 8 बोला ना 16 8 16 8 28 असे होता 16 आणि 8 नक्की हे बा 16 8 128 होता काय 16 8 128. इकडे बा 16 गुणिले 8 128. आपल्याला निगेटिव्ह पाहिजे म्हणजे मायनस मायनस 16 प्लस 8 सांगा 16तून 8 गेले 8 8 किती उरता 8. आता हे पहा इकडे पहा हा प्रश्न कसा आहे हा आला ना आता यम स्क्वेअर मायनस 8m मायनस किती 128. हा मग इथे काय करू सांगा या 8m च्या जागी सांगा यम स्क्वेअर मायनस 16m प्लस 8m प्लस मायनस 128 16m प्लस 8m आणि 128 काय कॉमन काढू सांगा यम मायनस 16 यम मायनस किती 16. इथं 8 कॉमन काढा यम 8 दुनी 8 1 8 4 उरले 8 6 48 बरोबर आहे का. फॅक्टर तयार झाले यम मायनस 16 यम प्लस 8 यम प्लस 8 यम प्लस 8. इथपर्यंत काही अडचण कोणाला नाही. आता काय करणार तुम्ही दोघ जण इकडे सरका आणि याच्यानंतर एक जण बसलं नाही पाहिजे तूच सरक पाहिजे तुला एम मायनस 16 आणि एम प्लस 8 एम मायनस 16 आणि एम प्लस किती 8. मग आता हे झालं मग आता नेमकं काय करायचं आता हे तर फॅक्टर आता पूर्ण झाले का हे नाही. मग एम मायनस 16 आणि एम प्लस 8 उत्तर एक त्याचं नाही. आता परत एम ची व्हॅल्यू पुट करायची पुट एम ची व्हॅल्यू किती पकडली होती एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x. आजी पण गरीब आहे सगळे प्रश्न एकदा पुट करा नंतर वापिस टाका परत काढा याशिवाय आहे बा प्रश्न. पुट केलं एम ची व्हॅल्यू सांगा आता एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 16 परत एम ची किंमत एक्स स्क्वेअर हा मायनस 6x प्लस किती रे 8. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला हे पहा एम आलं ना एम ची किंमत किती ठेवली एक्स स्क्वेअर मायनस 6x एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस किती 8. काय करू याच्यात परत वापिस तेच झालं प्रोडक्ट आणि सम झालं ना. प्रोडक्ट किती पाहिजे इथं प्रोडक्ट किती लागतो बोला
इथं प्रोडक्ट लागतो -16, सम किती लागते -6, आणि इथं प्रोडक्ट किती लागतोय बोला, प्रोडक्ट लागतोय 8, सम किती लागते -6. सांगा रे दोन संख्या अशा कोणत्या, सांगा जा ज्यांचा गुणाकार 16, अशा दोन संख्या सांगा. 8 दुनी 16 आणि 8 मधून 2 गेले 6, चालून जातो. 8 दुनी 16, 8 गुणिले 2 16, 8 + 2, 8 मधून 2 काढा 6, बरोबर, अगदी राईट. हा इथं सांगा, इथं सांगा 8, हा गुणाकार 8 आणि बेरीज 6, 4 दुनी 8 आणि 4 आणि 2 6, बरोबर, गुड. -4, -4 गुणिले -2, चालेल ना. 4 दुनी 8 आणि -4 -2 किती झाले -6 होता, बरोबर आहे. ठेवा आता इथे, ठेवा x², हा -6x चे फॅक्टर सांगा, -8x प्लस किती रे 2x -16, हा इकडे गुणाकार, हे ब्रॅकेट इथं सांगा x², हा -4x -2x प्लस किती रे 8. हे बाळांनो सांगा पटापट काय कॉमन काढू, x मायनस किती झाले 8, इथं काय कॉमन काढू बोला 2, x -8, इथं काय कॉमन काढू x मायनस किती 4, x -4, इथं काय कॉमन काढू -2 आणि बेचोक 8, झालं बा. x -8 x + 2, पारे उत्तर x -4 आणि x -2, पाहते हेच उत्तर आहे का, बघा उत्तर आपले चुकत नाही, पण बघून घ्या. x -8 x + 2 x -4 x -2, नक्की. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, खूप ऑनलाईन लेक्चर घ्यायचं म्हणजे कंटिन्यू बोलावं लागतं. ऑफलाईन लेक्चर मध्ये हसत खेळत बोलावं लागेल, बरोबर आहे का. चला आता पुढचा प्रश्न बोला. आता काय रे पुढचा प्रश्न, ए बाळांनो सांगा पटकन. -2x + 3 x² -2x + 5 मायनस किती आहे 35. कितवा प्रश्न आहे हा, चौथा प्रश्न. कितवा आहे, हा चला. x² -2x डबल आहे का ट्रिपल आहे ते पहा. डबल आहे, इथं आहे आणि इथं पण आहे. पुट, काय पुट करायचं सांगा, कोण सांगतं, जो सांगेल त्याला लगे लाईक. सांगा कोण सांगतं, काय पुट करायचं. x² -2x इजिकल टू काय m. तुम्ही तर काही लाईक करत नाही, तुम्हालाच मी लाईक करतो आता, तुम्हाला पण ठीक आहे. तुम्ही जर उत्तर सांगितलं तुम्हाला लाईक, ठीक आहे. x² -2x हा इजिकल टू किती m. काय करणार सांगा, पुट करा. जिथं जिथं आहे इथं लिहू m, इथं लिहिणार 3, इथं लिहिणार m, इथं लिहिणार 5 -35, बरोबर आहे का. m + 3 m + 5 आणि नंतर किती आहे, नंतर किती आला 35, बरोबर आहे. हा अशा पद्धतीने हा आहे बघा प्रश्न. आता काय करणार, आता एक काम करा तुम्ही, काय काय दिसतंय, गुणाकार करा. याचा आणि याचा गुणाकार करा, या टर्मचा गुणाकार करा. म्हणजे काय, या m ने m + 5 ला मल्टिपल करा, नंतर 3 ने m + 5 ला मल्टिपल करा, नंतर -35. बोला m × m, m चा स्क्वेअर 5m, हा 3m 5 3 15 -35 m², 5m आणि 3m 8m, 35 मधून 15 काढा, 20, 35 मधून 15 काढा, हा सांगा -20. अगदी बरोबर.
आता बरोबर झालं का? आता फॅक्टर प्रोडक्ट सांगा. प्रोडक्ट पाहिजे आपल्याला -20. सम किती लागते? 8. सांगा पटापट दोन संख्यांचा प्रोडक्ट. हे सांगा दोन संख्यांचा गुणाकार -20 आणि बेरीज मात्र 8. सांगा पटकन. 4 पंचे 20, 9 दुने 18, 10 दुने 20. हा 10 दुने 20, 10 तून 2 गेले 8. सांगा पटकन. -10 गुणिले 2, -10 गुणिले 2, -10 + 2. तसं नका करू, +10 करा. थांबा. 10 गुणिले -2 आणि 10 + -2. 10 तून 2 गेले 8. चला इकडे लिहा. इकडे लिहा. काय झाला प्रश्न? m², हा प्लस 8m -20. सांगा पटापट सांगा ना. m², हा किती येते? 10m, हा -2m -20. 8m चे फॅक्टर पाडले ना युवराज? मग सांगा. m कॉमन काढा. m + 10. 2 कॉमन काढा. 2 कॉमन काढल्यावर m + 10. 2m 2 दोन्ही 20. मग इथं काय राहणार? m + 10 आणि m - 2. m + 10 m - 2. अगदी बरोबर आहे का? आता परत रिकामी कामं करायची. पुट करायचं. काय पुट करायचं? पुट करा. पुट सांगा. m = x² - 2x. काय पुट करा? x² - 2x. बोला. x² - 2x + 10 ब्रॅकेट. दुसरं x² - 2x, हा -2. सांगा रे आता परत. प्रोडक्ट परत सांगा. प्रोडक्ट किती प्रोडक्ट लागतो? 10. सम किती लागते? -2. दोन संख्यांचा गुणाकार सांगा. इकडे प्रोडक्ट सांगा. इथं प्रोडक्ट आणि इथंही सम सांगा. 2 1 2. सम मात्र किती पाहिजे? -2. सांगा रे दोन संख्या कोणत्या आहे ज्यांची बेरीज 10 नाही, गुणाकार 10 आणि बेरीज 10? 2 सांगा. 2 5 10. पण मग 3 येते सम. बोला. अशा दोन संख्या सांगा ज्यांची बेरीज 10. 5 दुनी 10. सम 2. 5 मधून 2 गेले 3 वर जाते. 3 नाही येते. हा 8 गुणिले 2 नाही होत ना. किती दे? 6 आहे ना. चौथा 10 दोन्ही 20. 10 दोन्ही 20. कितवा प्रश्न हा? चौथा. कोणत्या दोन संख्या सांग? नाही सांगा पटपट सांगा. बस. 8m x² - 2x + 10. हा बस एवढंच आहे का? इतकंच आहे का? माझ्या मध्ये उत्तरच इतकंच वाटतं. आता काहीच बनत नाही. प्रोडक्ट बनत नाही, सम बनत नाही. का बनता? नाही बनत. हेच उत्तर आहे लास्ट. इथे काही प्रोडक्ट तयार होत नाही, समही तयार होत नाही. मग तयार नाही होते. झालं उत्तर. x² - 2x + 10. बाद उत्तर यायचे का? x² - 2x + -2. प्रोडक्ट पण नाही होते, सम पण नाही होते. हे बा 5 दुनी 10 होता, पण 5 मधून 2 गेल्यावर 8 उरता किंवा 3. 5 आणि 2 ची बेरीज करा 3 होती, पण इथं किती आली? 2. त्याच्यामुळं जिथं होत नाही तिथं लास्ट. हा तर हेच त्याचं आन्सर. ठीक आहे. कितवा झाला? हा आता किती बाकी आहे? 3 बाकी का? लक्ष द्या. बिलकुल बोल नका.
बाहेर निघून जा. क्वेश्चन नंबर 5. बिलकुल डिस्टर्बन्स नाही पाहिजे मला. लक्ष द्या इकडं. y+2 y-3 y+8 y+3 +56 असा आहे ना प्रश्न. y+2 नंतर y-3 नंतर तर आता एक काम करू आपण. या दोघांचा गुणाकार करून घेऊ. याचा आणि याचा गुणाकार करून घेऊ. याचा गुणाकार करू. तुम्ही फॉलोअप नका देऊ. बिलकुल लक्ष नका देऊ. कोणीच लक्ष नका देऊ. तुम्हाला जे करायचं ते करा. मी शिकवतोय. y ने या y-3 ला मल्टिपल करा +2 y-3 ने मल्टिपल करा. नंतर परत याचा आणि याचा गुणाकार करा. y ने या y+3 ला मल्टिपल करा. नंतर +8 परत y+3 ला मल्टिपल करा. नंतर 56 लिहा. एक एक टर्म काय करतोय मल्टिपल करतोय. म्हणजे इथं y × y चा स्क्वेअर होईल आणि हे 3y होईल. 2y आणि -3 टू चा किती झाले 6. 3 टू द 6 हा एक ब्रॅकेट होईल. या ब्रॅकेटला असं क्लोज करेन मी. y ने याला परत मल्टिपल करा. y² 3y + 8y 8 3 किती झाले 24 आणि +56. मग आता y² 3y नेमकं किती राहणार. y² 3y मधून 2y गेले. फक्त y राहणार. 3y मधून 2y गेले 1y -6. परत इथं y² 8 आणि 3 11y झाले. 8 आणि 3 11y झाले +24 +56. तर हे y² - y 6 आणि इकडे किती आलं y² + 11y + 24. या सिमिलर टर्म कुठेतरी आल्या पाहिजे. तर मग आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करते. सिमिलर टर्म आल्या का. y² y+2 y+3 नंतर y+3 आणि नंतर y+8. पहिल्या 2 पॉझिटिव्ह टर्म एकत्र आणायच्या होत्या आपल्याला. तरच ते आन्सर येईल. परत करावं लागेल. तुमचं बिलकुल लक्ष नाही आहे. बिलकुल फॉलोअप नाही. घरी निघून जा सगळे. y+2 y+3 y-3 y+8 या 2
लगातार y+2 y+3 दोन टर्म अलीकडे ओढल्या, गुणाकार कोणती टर्म पुढे मागे घेऊ शकतो, y-3 y+8 प्लस 56 y ने याला मल्टिपल करा, y+3 2 y+3 परत याने याला मल्टिपल करा, y या y+8 ला इथं हा ब्रॅकेट क्लोज करायचं आणि नंतर -3 y+8 ला मल्टिपल करा प्लस 56 प्लस किती 56 y इंटू वाय, वायचा स्क्वेअर प्लस 3y त्याच्यानंतर 2y प्लस 3 2 जा 6 ही स्टेप इन तुमची y² 3y आणि 2y 5y प्लस झाले 6. अशा पद्धतीने हा ब्रॅकेट क्लोज होतो. इथं y² 8y 3y आणि 8 किती होता 24 प्लस 56 y² 8 मधून 3 गेले बघा 5y 8 मधून 3 गेले 5y -24 प्लस 56. तर दोन्ही प्रश्नामध्ये y² प्लस 5y इथं पण आहे, y² 5y इथं पण आहे. याला तुम्ही पुट करू शकता m. काय पुट करू शकता m. इथे लिहिना पुट y² प्लस 5m इज इक्वल टू m 5y सॉरी 5y इज इक्वल टू काय पुट करणार m. y² प्लस 5y इज इक्वल टू किती पुट करणार m. मग इथं ठेवणार m प्लस 6 आणि इथं ठेवणार m, याची किंमत m आली ना -24 आणि इथं ठेवणार 56. इथे किती ठेवणार 56. परत याचं इक्वेशन तयार होईल. आता मग परत मल्टिपल करणार, m ने मल्टिपल करा m -24 ला आणि नंतर 6 ने परत m -24 ला मल्टिपल करा आणि प्लस किती 56. m इंटू m किती झाली m चा स्क्वेअर 24m 6m आणि साइन चौक 24 2 हातच्याला साइन 2 12 आणि 2 14 किती झाले 144 2 12 आणि 2 14 प्लस 56. आता सॉल्व करा, इक्वेशन काय बनतं m² ते 24m मधून 6 गेले 18 किती होता, त्या 24 मधून 6 गेले म्हणजे 18m साइंत्रिक 18m 144 मधून 56 काढा, 144 मधून 56 काढा. बोला 14 तून 6 गेले किती राहणार 8 आणि हे 14 तून 6 गेले ते पण किती राहणार 8 88 m² -18m प्लस किती झाले 88 किती झाले m² 18m आणि -88 पाहिजे ते प्लस 88 नाही पाहिजे. किती पाहिजे बोला -88 पाहिजे -88 m² -18m मायनस किती 88. आता 22 मधून 4 गेले 22 चौक 88 होता. इथं प्रोडक्ट पहा, आता प्रोडक्ट किती राहणार -88 सम किती राहणार -18. हा सांगा किती राहणार 22 चौक किती होता 88 22 चौक किती 88 -22 गुणिले 4 88 -22 प्लस 4 22 मधून 4 गेले 18 किती राहता 18. मग m² -18 म्हणजे 22m प्लस 4m -88 22m 4m आणि 88 22 आणि 4 सांगा 22. हा मग आता काय कॉमन काढू याच्यातून m कॉमन काढा m -22 इथं 4 कॉमन काढा 22 चौक 88 22 चौक 88 आलं का ब्रॅकेट m -22
आणि एम प्लस किती रे 4, एम मायनस 22 आणि एम प्लस किती 4, बरोबर आहे. आता परत करायचं एम मायनस 22 आणि एम प्लस 24, परत पुट करा. पुट एम इज इक्वल टू किती वाय स्क्वेअर प्लस 5y, इथं पुट करायचं. लक्ष द्यायचं वाय स्क्वेअर प्लस 5y मायनस 22, परत इथं एमची व्हॅल्यू वाय स्क्वेअर प्लस 5y प्लस 4. हा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग आता परत इथं प्रोडक्ट अँड सम दोन संख्यांचा, आता डायरेक्ट ठेवा, मी आता लिहित नाही बसत. प्रोडक्ट अँड सम दोन संख्यांचा गुणाकार मायनस 22 पाहिजे सांगा तर, आणि त्यांची बेरीज 5 पाहिजे. कोण आहे अशी ज्यांचा गुणाकार मायनस 22 पाहिजे? 11 दुनी 22 होता. होता ना. मग हेच झालंय. आता याचे काही फॅक्टर विक्टर काही बनत नाही, झालंय हेच आन्सर आहे. वाय स्क्वेअर 5y मायनस 22 नंतर किती आहे याचे फॅक्टर पडता का पाहत, ज्यांचा गुणाकार 4 आणि बेरीज 5 पाहिजे, याचं होऊन जाईल माझ्या मते. किती होणार 4 आणि 1 5, बरं 4 1 4, 4 आणि 1 5 आणि 4 1 4, याचं होऊन जाईल बोला. याचं नाही होणार. वाय स्क्वेअर 5y मायनस 22 आणि याचं सांगा वाय स्क्वेअर 4y प्लस 1y प्लस 1y, 4 आणि 1 किती झाले 5y प्लस किती 4, वाय स्क्वेअर प्लस 5y मायनस 22. हा इथं काय करणार, काय कॉमन काढू, वाय कॉमन काढायचं. काय कॉमन काढा वाय प्लस 4, याच्यात काय कॉमन काढा 1, आणि इथं काय राहणार वाय प्लस 4. सांगा झालं उत्तर. वाय स्क्वेअर 5y मायनस 22 आणि इथं वाय प्लस 4 आणि इथं वाय प्लस 1. बघा ते हेच उत्तर आहे का, बरोबर आहे नक्की. हा काही अडचण कोणाला, काय केलं बघा, फक्त तिथं वाय प्लस 2 आणि वाय प्लस 3 ला एकत्र आणलं आणि उरलं कोण वाय मायनस 3 वाय प्लस 8 प्लस 56, त्याचं परत गुणाकार केला. गुणाकार करून इक्वेशन तयार केलं, त्याच्यात वाय स्क्वेअर प्लस 5y वाय स्क्वेअर प्लस 5y दोनदा भेटले, त्याला कन्सिडर केलं एम. मग काय झालं एम प्लस 6 एम मायनस 24 प्लस 56, परत एम ने मल्टिपल केलं, परत इक्वेशन तयार झाले. परत इक्वेशन तयार झालं एम स्क्वेअर मायनस 18 एम मायनस 88. मग प्रोडक्ट 88 पाहिजे मायनस आणि सम मायनस 18 पाहिजे. मग 22 चौक 88 22 आणि 4 इथे हे केलं. परत इथं एम मायनस 22 एम प्लस 4 परत पुट केलं. आता एम ची व्हॅल्यू वापिस काय वाय स्क्वेअर प्लस 5y ती पुट केली, इक्वेशन तयार झालं. इथं याचे गुणाकार 4 आणि बेरीज मात्र 5 हे झालं. आता दोनच प्रश्न राहिले, पटकन जा तुम्ही, जा लगेच पुढचे दोन प्रश्न लगेच घेऊन टाकतो. वाय स्क्वेअर प्लस 5y वाय स्क्वेअर प्लस 5y मायनस 2 मायनस किती 24. हा कितवा प्रश्न आहे, 6वा. कितवा प्रश्न आहे बोला. या असं डबल दिसतं ना, वाय स्क्वेअर प्लस 5y याला कन्सिडर करायचं एम. काय कन्सिडर करणार एम, बोला. हा झाला एम आणि इथं काय राहणार एम मायनस 2 मायनस 24. सांगा रे. आता एम ने याला मल्टिपल करा एम स्क्वेअर एम मायनस 2 2m मायनस 24, बरोबर आहे का. मग प्रोडक्ट किती पाहिजे, प्रोडक्ट किती पाहिजे मायनस 24, सम किती पाहिजे मायनस 2. प्रोडक्ट किती पाहिजे बोला मायनस 24 आणि सम किती पाहिजे मायनस 2. आता तुम्ही सांगा अशा दोन संख्या कोणत्या आहेत ज्यांचा गुणाकार 24 झाला पाहिजे. 12 दुनी 24 8 त्रिक 24 आणि अजून 3 चौक 24 6 आणि 4 24 आणि 6 तून 4 गेले 2 6 आणि 4 थांबा मायनस 6 गुणिले 4 24 झाले मायनस 6 प्लस 4 6 तून 4 गेले किती उरता 2. सगळे प्रश्न एकाच टाइपचे. एम स्क्वेअर मायनस 6m प्लस 4m मायनस किती रे 24
काय कॉमन काढू सांगा पटकन. एम कॉमन काढा. एम मायनस 6. याच्यात काय कॉमन काढा 4. एम मायनस 4 सगळं 24. एम मायनस 6 आणि एम प्लस किती रे 4. किती 4. आता पुट करू शकता एम ची किंमत. पुट एम व्हॅल्यू. एम ची व्हॅल्यू पुट केल्यावर काय झालं. एम म्हणजे किती इकडे सांगा बोला. एम म्हणजे किती वाय स्क्वेअर 5y मायनस 6. एम ची किंमत सांगा वाय स्क्वेअर प्लस 5y प्लस किती रे 4. झालं का. दोन्ही व्हॅल्यू झाल्या का. मग आता याचे परत फॅक्टर पाडायचे का काय हेच उत्तर आहे बघू का. नाही यांचे फॅक्टर पाडता. यांचे फॅक्टर पाडता सांगा वाय स्क्वेअर प्लस 5y मायनस 6. नंतर दुसरं सांगा वाय स्क्वेअर 5y प्लस 4. सांगा दोन संख्यांचा गुणाकार मायनस 6. 3 दोन्ही 6 आणि 3 आणि 2 5. त्यांचा गुणाकार मायनस 6 आहे आणि बेरीज मात्र 5. सांगा 3 दोन्ही नाही होत ना. 3 आणि 2 5 होता पण मग ते जमाना ना. 6 1 6 करा. हा आणि 6 तून 1 गेला 5. वाय स्क्वेअर प्लस 6y आणि मायनस 1y मायनस 1y मायनस 6 चालतं का. 6 आहे आणि हे ब्रॅकेट क्लोज करा. इकडे सांगा वाय स्क्वेअर 5y आणि 4. 4 1 4 4 आणि 1 हा चला 4y प्लस 1y प्लस 4. सांगा रे हे काय कॉमन काढू याच्यातून. y कॉमन काढल्यावर y प्लस 6 नंतर मायनस 1 y प्लस 6 ब्रॅकेट क्लोज. इकडे सांगा रे पोर y प्लस 4 प्लस काय कॉमन काढू 1 y प्लस किती 4. बरोबर आहे का. सांगा आता y प्लस 6 y मायनस 1 ब्रॅकेट क्लोज y प्लस 4 y प्लस 1. नक्की का. झालं उत्तर पाहत. y प्लस 6 y मायनस 1 y प्लस 4 आणि y प्लस 1. आता अजून माझ्यामध्ये एक शेवटचा बाकी आहे. बाकी तो आहे 6वा. शेवटचा प्रश्न बघा आता. लास्ट क्वेश्चन. x मायनस 3 x मायनस 4 चा स्क्वेअर x मायनस किती रे 5. चला आता याला एक्सपांड करून घेऊ. x मायनस 3 x मायनस 5 ठीक आहे आणि नंतर काय x मायनस 4. चला इकडं ना. हा शेवटचा आहे ना. हा x मायनस 3 आहे का असं. x मायनस 5 अगोदर घेतो. x मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 6 चालेल का. हाचे का नक्की. हा आता पहा याचा याचा गुणाकार करा. x गुणिले x मायनस 5 मायनस 3 x मायनस 5 आणि याला एक्सपांड करा. x मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 6. सांगा रे पोराव एक्सपांड करा. x गुणिले x चा स्क्वेअर मायनस 5x 3x 5 3 किती झाले 15. निगेटिव्ह निगेटिव्ह काय झाले प्लस. याला एक्सपांड करा ब्रॅकेट मारून. x चा स्क्वेअर 4x 4 दुनी 8x 4 चा वर्ग 16. फॉर्म्युला लावला नाही तर काय लावला कोणता फॉर्म्युला. a मायनस बी चा होल स्क्वेअर. a मायनस बी चा होल स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे का. x मायनस 4 चा स्क्वेअर करायचा होता ना आपल्याला. x चा स्क्वेअर 4x 4 दुनी 8x आणि 4 चा वर्ग 16. 4 चा वर्ग 16 याचे का x स्क्वेअर मायनस 8x प्लस 16. आता याला एक्सपांड करा. x स्क्वेअर 5 आणि 3 किती झाले 8x प्लस किती 15 आणि इकडे पण हे करा असं. x स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 मायनस 6 काय पुट करू. बरोबर पुट x स्क्वेअर मायनस 8x इज इक्वल टू m. सांगा
यम, ही यम झालं प्लस 15. हा हे सांगा यम किती झाले 16 मायनस 6. आता यम प्लस 15 यम मायनस किती आलं 16. परत काय करणार गुणाकार, काय करणार गुणाकार. सांगा यम गुणिले यम मायनस 16 परत 15 यम मायनस 16 मायनस 6 यम गुणिले यम यमचा स्क्वेअर यम 16 यम प्लस 15 यम 15 गुणिले 16 15 गुणिले 16 सांगा 15 गुणिले 16 इथं कुठेतरी करून पहा. 15 गुणिले 16 16 × 80 16 16 आणि 8 24 240 किती होता. आणि नंतर हे मायनस 6 नंतर हे मायनस 6 काय इक्वेशन तयार झालं सांगा पटकन. यम स्क्वेअर 16 तून 15 गेले 1 यम 240 आणि 6 246 246 बघा. यम स्क्वेअर 1 यम यम स्क्वेअर 1 यम 240 किती राहिले अरे बाळांनो यम स्क्वेअर आलं यम प्लस यम प्लस 15 यम प्लस 16. अरे ए बाळांनो इथं चिन्ह कोणतं आहे तुम्हाला सांगाल काय झालं. इथं प्लस आहे ना इथं प्लस लावा ना. हे यम आहे ना यम प्लस किती आहे ना 15 आणि यम प्लस किती 16. तर मग काय करू इकडे पहा यम प्लस 15 करतो मी. यम इथं पहा करेक्शन करून घेऊ. देवा वाचवा वाचल वाचल. हा इकडे पहा हे पहा यम याची किंमत यम आहे ना यम प्लस 15 आणि याची किंमत यम आहे यम प्लस 16 यम यम प्लस 16 नंतर 15 यम प्लस 16 मायनस 6 यम गुणिले यम यमचा स्क्वेअर 16 यम 15 यम 15 गुणिले 16 किती चालते रे 240 ना. ते तिथे लिहिल पहा 240 मधून 6 कमी करायचे इकडे लिहू आता. यम स्क्वेअर 16 15 किती झाले 16 या 15 सांगा ना 31 किती झाले 16 15 31 आणि 240 मधून 6 गेले 234 200 234 सांगा रे सांगा पटकन. गुणाकार 234 बेरीज 31 असे दोन संख्यांचा गुणाकार सांगा पटापट किती आहे. ज्यांचा गुणाकार 31 बरोबर आहे हे बरोबर आलं आपलं. 18 गुणिले 13 करून पाहते 18 आणि 13 किती होता पाहत 18 आणि 13 8 आणि 3 11 आणि 2 31 बरोबर झाले. आणि 18 गुणिले 13 करा तर 18 ते 54 5 आणि 18 1 18 18 आणि 5 किती होता 23 बरोबर होत आहे 34 बरोबर ना 234 होत आहे. मग यालाच करू ना यम स्क्वेअर हे 31 एम बरोबर आहे का. यम स्क्वेअर 31 एम प्लस 234 प्लस 234 प्लस किती होता हे बघा हे 240 मधून 6 गेले 234 हा हे 234 हा लक्ष द्या इकडं पटकन. यम स्क्वेअर 31 एम आहे ना इथे लिहा 18 एम हा नंतर 13 एम प्लस 234 काय कॉमन काढू याच्यातून यम प्लस 18
त्याच्यातून 13 काढा. यम 13 आहे का? 13 किती उरले? 10. 13 8 104. 13 8 104 तयार झालं. m प्लस 18 m प्लस 13. पुट m ची किंमत, पुट m ची किंमत, पुट m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 8x. हा लक्षात आहे. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 18 परत एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 13. सांगा रे गुणाकार हेच का? उत्तर हेच का? पहा का बाकी एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 18 एक्स स्क्वेअर 8. तर बाळांनो इथं हे सगळी प्रॅक्टिस सेट पूर्ण चॅप्टर तुमचा ऑनलाईन झालेला आहे. आणि थोडस थांबा जरा सगळ्यांनी. आणि इथं हा चॅप्टर संपलेला आहे आणि हा जो चॅप्टर आहे याच्या पूर्ण PDF ह्या ऑलरेडी सेव्ह होत आहे. आणि त्याच्यानंतर हे प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याच्यानंतर प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन ॲपवर हे सगळे लेक्चर ऑलरेडी आहे. ठीक आहे. आणि यूट्यूबला सुद्धा हे सगळे लेक्चर अवेलेबल आहे. ठीक आहे. यूट्यूबला सुद्धा हे सगळे लेक्चर अवेलेबल आहे. प्राईड रायडर सर आणि ॲप प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. धन्यवाद.